सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव या ठिकाणी केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली। केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी अंधारात टॉर्चच्या माध्यमातून पाहणी केल्याने नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करण्यात आलं। काळोखामध्ये हातात टॉर्च घेऊन केलेल्या पाहणीमध्ये पथकाला नेमकं काय दिसलं याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। मराठवाड्यासह राज्यात यंदाच्या पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणी करता केंद्रीय गृहमंत्रालयाचं आंतर मंत्रालय केंद्रीय पथक धाराशिव आणि बीड जिल्ह्याची पाहणी करणार आहे। हे पथक आज धाराशिव जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहे। सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईकरता विमानसेवा सुरू झाली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेकरता विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे। त्या अनुषंगाने अतिरिक्त 70 पोलीस अंमलदार द्यावेत आणि विमानतळ परिसरामध्ये नव्या पोलीस ठाण्यासह परवानगी शहर पोलिसांनी मागितली आहे। तसा प्रस्ताव देऊनही अद्याप गृह विभागाकडून कोणताही निर्णय झालेला नाहीये। नेरळ माथेरान मिनी ट्रेन तब्बल 7 महिन्यांनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे। मे महिन्यापासून बंद असलेली मिनी ट्रेन आता 6 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचं परिपत्रक मुंबई विभागाने जारी केलंय। त्यामुळे आता पर्यटकांना डोंगर दऱ्यांमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे। 3 वेळा सोडतीत समावेश करूनही अर्जदारांच्या प्रतिसादाअभावी धुळखात पडलेल्या मुंबईतील सुमारे 100 घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे। तुंगा पवई, दादर, ताडदेव अशा पॉश एरियामध्ये ही कोट्यवधींची घरं असून या घरांच्या विक्रीसाठी म्हाडा लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार आहे। शहापूर तालुक्यातील पाषाणे इथं वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अखिल भारतीय साहित्य परिषद मेळावा संपन्न झाला। यावेळी साहित्यिकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं। मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील प्रणाली विरून जाताच राज्यात पावसाचा जोर ओसरला। त्यामुळे तापमानात चढ उतार होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। याचबरोबर काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींचा अंदाज आहे। त्यामुळे काही भागात तापमानात वाढ झाली आहे तर काही भागात सरासरी इतकं तापमान राहण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सध्या समाविष्ट असलेल्या 1356 उपचारांऐवजी 2399 आजारांवर उपचार होणार आहेत। यामध्ये बहुतेक आजारांवर उपचार होणार असल्याने गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंब्रा स्थानकाजवळ 9 जूनला घडलेल्या दुर्दैवी लोकल अपघाताचं कारण समोर आलंय। रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळे खचलेल्या जागेच्या दुरुस्तीचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचं FIR मध्ये नमूद करण्यात आलंय। पुण्यातल्या कोथरूड परिसरामध्ये वाद झाला। मेगा सिटीजवळ 2 जणांना स्थानिक नागरिकांनी बेदम मारहाण केली। SRAच्या जागेत बिल्डरसाठी नागरिकांना अमिष दाखवून फॉर्म भरून घेणे आणि धमकी देत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। 16 वर्षाच्या मुलीवर शिक्षकानेच अत्याचार केल्याचा प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला। या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली। निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 21 निर्णय घेण्यात आलेत। विरार अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जाला शासन हमी देण्याबरोबरच नागपूरच्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाला 7 कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयाचाही यात समावेश आहे। फलटण इथल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून सुरू केलेलं कामबंद आंदोलन काल मागे घेण्यात आलं। सरकारतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय म्हाडाने केलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हंगामात महावितरणची वीज स्वस्त झाली असल्याने राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। महावितरणच्या वीज दरामध्ये सरासरीत 12% कपात करण्याच्या राज्य वीज नियामक आयोगाच्या 28 मार्चच्या आदेशानंतर तुर्तास बिल आकारणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। डिसेंबर अखेरीस राज्यातील तलाठ्यांच्या 1700 पेक्षा जास्त रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे। भरती झाल्यानंतर तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी होईल, तसंच नागरिकांची कामे वेळेत मार्गी लागतील।
ही भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठीही मोठा दिलासा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या 2 मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या उपमार्गिकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हडपसर लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडॉर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्ट पर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार होती. मात्र आता या वेळापत्रकात बदल करण्यात आलेला आहे. यात 12 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्रनिहाय जाहीर केली जाणार आहे. मुंबईतल्या दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेचं उत्तन इथल्या कारशेड रद्द करण्याचा विचार MMRDA कडून केला जातोय. त्यामुळे या मेट्रोचं संचालन चारकोप इथल्या कारशेडमधूनच करण्यात येणार आहे. त्याचा निर्णय येत्या काही महिन्यांमध्ये घेतला जाणार आहे अशी माहिती MMRDAतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग SV रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक असल्यानं वाहतूक कोंडी टाळण्याकरता नरिमन पॉईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. त्याकरता उत्तर दक्षिण जोडणी करत 24 किलोमीटरचा उत्तन विरार सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्याकरता जोडरस्ता तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. छत्तीसगडमधील बिलासपूर इथं पॅसेंजर ट्रेननं सिग्नल तोडून मालगाडीला धडक दिली. या रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, 5 जण जखमी झाले. जम्मू काश्मीरमधील सोनमर्गचा संपूर्ण परिसर बर्फाच्या चादरीनं झाकून गेलेला आहे. बर्फवृष्टी झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली. बर्फाचा थर पसरला, डोंगर आणि घरांवर तो पसरला पर्यटकांमध्ये, त्यामुळे आनंदाची लाट आहे. जम्मू काश्मीरच्या अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, बांदीपुरा इथं बर्फवृष्टीमुळे हवामान बदललं असून पर्वतरांगांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये ग्रंथालयातून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर युवकांनी गोळी झाडली. या अपघातात मुलगी जखमी झाली. दिल्लीच्या फर्श बाजारात खंडणी वसूल करण्याकरता 3 गुंडांनी एका घराबाहेर गोळीबार केला. गोळीबार करत गुंडांनी 30 लाखांची मागणी करणारी चिठ्ठी फेकली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एका वाहतूक पोलिसाला 4 जणांनी मारहाण केली. रस्त्याच्या चुकीच्या बाजूला पार्किंग करण्यावरून वाद निर्माण झाल्यानं मारहाण करण्यात आली. ताजमहलमध्ये शिवतांडव गाणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केलाय. छत्तीसगडमधील बालोदा बाजारमध्ये एका हत्ती आणि त्याचं पिल्लू विहिरीत पडलं. वनविभागाच्या पथकाच्या प्रयत्नानंतर हत्तींना बाहेर काढण्यात आलं. छत्तीसगडमधील कवर्धा इथं हत्तींनी कहर केलाय. अनेक घरं आणि पिकांचं नुकसान केलं. नागरिकांमध्ये भीती आहे.